मंडळी, अलीकडे महाराष्ट्रामध्ये रील स्टारचा मोठा खच पडलाय बरं का. रोज पावलोपावली आणि पदोपादी आपणाला रील स्टार मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. आता रील स्टार वाढत आहेत, रील स्टार मोठ्या प्रमाणात जन्माला येत आहेत. सोशल मीडिया अक्षरशः त्यांच्या नावामुळेच खरं तर ओळखला जातोय. याचं व्यक्तिगत मला दुःख वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण असायला पाहिजे ना दुःख वाटायला. दुःख या गोष्टीचं आहे की रील ज्या आशियाच्या येत आहेत त्या आशियाशी मला देणं घेणं नाही. रील स्टार साधारणपणे हमारे दुश्मनों को आने वाले दिन में दिखा देंगे, ए दुश्मनों याद रखो, जवळच्या माणसांनीच आमच्या पाठीत खंजीर खोपसला, आम्हाला जवळच्यांची गरज नाही वगैरे अशा आशयाच्या अनेक रील येत आहेत. भले तुम्हाला त्रास झाला असेल पण तुमचा सगळा त्रास तुम्ही सोशल मीडियावरती घेऊन आलाय आणि तुम्ही त्याच्यावरती व्यक्त होताय. वड्याचं तेल वांग्यावर ओढून आणि व्यक्तिगत गोष्ट सार्वजनिक ठिकाणी न्यायची, सार्वजनिक ठिकाणच्या गोष्टी व्यक्तिगत ठिकाणावर आणायच्या, अशा प्रकारचं आपली खुजी बुद्धिमत्ता दाखवण्याचा प्रकार अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. तर त्या सगळ्या रील स्टारसाठी माझं एक सांगणं असं आहे की आपण जर लवकर उगवलो ना तर लवकर मोडून आणि उन्मळून पडतो, याच्यावरती ठाम विश्वास किमान मला तरी आहे. आजवरच्या दिवसांमध्ये तो राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी माझा संयम कधी सोडलेला नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याची पाळमुळं घट्ट झालेली आहेत त्याला मोडून पडण्याची शक्यता फार कमी आहे. आपल्या मृत्यूनंतर सुद्धा अनेक वर्ष आपण अनेकांच्या गळ्यातलं ताईत राहतो, अनेकांसाठी आदर्श राहतो आणि असा आदर्श आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर अशा सगळ्या रील पाहिल्या की मग मला कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं कुठं घेऊन चाललोय महाराष्ट्र माझा, किंवा कुठं घेऊन चालली सगळी तरुणाई आपल्याला. तर हा प्रश्न पडता कामा नाही येणाऱ्या काळामध्ये. हे सगळं सांगण्याचं कारण इतकं आहे की आज अभंग मी जी सुरुवात केली त्या सगळ्या सुरुवातीला धरून आहे त्याला रिलेट करणारा असा अभंग आहे. संत तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे की निर्वैर होणे साधनाचे मूळ, येर ते विल्हाळ सांडी मांडी, नाही चालू येत सोंग संपादनी, निवडे अवसानी शुद्धाशुद्ध, त्यागा नाव तरी निर्विषय वासना, कार्य कारणांपुरते विधी, तुका म्हणे राहे चिंतनी आवडी, येणे नावे जोडी सत्यत्वेशी. अभंग ऐकायला कळायला किचकट वाटत असेल तर अर्थ सांगायला मी आहे ना इथं. त्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की निर्वैर होणे साधनाची मूळ, येर ते विल्हाळ सांडी मांडी. याचा सरळ अर्थ असा की निर्वैर होणे म्हणजे कोणाशीही आणि कसलंही शत्रुत्व न ठेवता जगणं हे खऱ्या आदर्श जीवनाचं मूळ आहे. आपण तसं जगायला पाहिजे. येर ते विल्हाळ सांडी मांडी म्हणजे बडेजाव करणं, डामडौल करणं, काहीतरी वाढवून फुगवून सांगणं, याला काही अर्थ अजिबात नाही. आणि या जगण्याचा आपल्या वास्तवाशी काही संबंध येत नाही. किंबहुना सगळे आदर्श आपण कुठेतरी वासनात गुंडाळून ठेवतो असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. म्हणजे यानं फार काही मोठं होणार नाही. बडेजाव करून काय होणार आहे? बेडकी फुगवली म्हणजे काय ती फार मोठी हत्ती एवढी होत नाही ना. तर ते आपल्याला कळलं पाहिजे बडेजाव किती करावा. त्याच्या पुढची ओळ फार महत्वाची आहे. संत तुकाराम महाराज म्हणतायत निर्वैर होणे साधनाची मूळ, येर ते विल्हाळ सांडी मांडी, नाही चालू येत सोंग संपादनी, निवडे अवसानी शुद्धाशुद्ध. म्हणजे सोंग संपादनी याचा अर्थ असा, कितीही सोंग ढोंग आपण केली तर एक ना एक दिवस ती उघडी पडतात. आणि मग निवडे अवसानी शुद्धाशुद्ध म्हणजे मग बाकीची लोक किंवा समाज शुद्ध काय अशुद्ध काय, चांगलं काय वाईट काय, खरं काय खोटं काय, सोंग नेमकं कुठला आणि वास्तव काय यातला फरक करतात आणि आपलं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहत नाहीत. मग एक दिवस ते उघडं पडणार असेल तर कशाला त्या सोंगा ढोंगाच्या नादाला लागा. सोंग करायचीच नाहीत मुळात. लक्षात घ्या. आपल्याकडे एक साधी म्हण आहे बघा, किती जुनी जाणत्या माणसाने ते म्हटले बऱ्याचदा की पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणजे पैसे नाही तर उगाच आपला बडेजाव मारायला लागलाय, ढगात लाइटिंग लावायला लागलाय, त्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही ना. त्याच्या खालची ओळ फार महत्वाची आहे. म्हणजे संत तुकाराम महाराज सांगतायत की निवडे अवसानी शुद्धाशुद्ध, पण पुढे जाऊन असं म्हणतायत त्यागा नाव तरी निर्विषय वासना. म्हणजे त्यागाचं नाव काय आहे माहित आहे? त्याग कशाचा करायचा आपणाला? तर आपल्या मनामध्ये जी लालसा आहे, आपल्या मनामध्ये जो मोह आहे, आपल्या मनामध्ये जी अतिरिक्त वासना आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा आहे. निर्विषय वासना म्हणजे विषय जो आहे आपल्या मनात, विषयाची जी वासना आहे ते आपल्याला सगळं टाळायचं आहे. मी थोडं तुम्हाला भौतिक अंगानं सांगतोय, फार तुम्हाला मी आणखी एका वेगळ्या जगतात कुठेतरी नेऊन ठेवलं तर तुम्हाला कळणार नाही. नेमकं आपल्याला जगण्याचा विचार करायचा. आणि संत तुकाराम महाराजांचे सगळे अभंग हे जगण्याशी, जीवनाशी आणि जिवंत माणसांशी संबंधित आहेत. मेलेल्या माणसांशी नाहीत, जिवंत माणसांशी संबंधित आहेत. म्हणून तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्यागा नाव तरी निर्विषय वासना, कार्य कारणांपुरती विधी. आता कार्य कारणांपुरती विधी हे जे आहे त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ सामावला. ते असं म्हणतायत की रूढीप्रमाणे जे आपण विधी करतो, पूजा करतो, कर्मकांड करतो, हे करा, अवश्य करा, जे अत्यावश्यक आहे ते करा, पण त्याला मर्यादा असायला पाहिजे. त्याचं स्तोम माजवू नये. तुकाराम महाराज काय म्हणतात? त्याचं स्तोम माजवू नये.
नाहीतर तुमचा सगळा आनंद आयुष्यातला हरवल्याशिवाय राहणार नाही. शेवटची ओळ फार महत्वाची आहे की तुका म्हणे राहे चिंतनी आवडी, तुका म्हणे राहे चिंतनी आवडी येणे नावे गोडी सत्तेत वेशी. याचा अर्थ असा, या सगळ्या गोष्टी आतापर्यंत ज्या तुकाराम महाराजांनी वरच्या ओळींमध्ये सांगितल्या त्या सगळ्या गोष्टींचं रोज पावलोपावली आणि क्षणाक्षणाला चिंतन करावं. नव्हे तर त्या चिंतनाची गोडीच लागावी. तुका म्हणे राहे चिंतनी आवडी, त्याची गोडी लागावी आपणाला. आणि ती गोडी मग आपणाला कुठे नेणार आहे, येणे नावे जोडी सत्तेत वेशी. म्हणजे ही गोडीच, हे चिंतनच माणसाला सत्यापर्यंत पोहोचवू शकते. आपल्याला सत्यच गरजेचं आहे ना. सत्य नसेल तर मग काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ते सत्य आहे. आणि आपल्याला सत्याचा शोध घेत घेत आयुष्य पुढे ढकलायचं. म्हणजे पहिली वळ आणि शेवटची वळ दोन्ही वळी महत्वाच्या आहेत. निर्वैर होणे साधनाची गेर ते विल्हाळ सांडी मांडी. आता एक लक्षात घ्या, शत्रुत्व कसलंच कुठलं ठेवायचं नाही. पण तरीही फार आपण चांगलं करत असेल तर शत्रू आयुष्यात निर्माण होतात, याच्याशी मीही सहमत आहे. फार आयुष्यामध्ये जर आपण एखादी गोष्ट चांगल्या दिशेने नेत असेल तर शत्रुत्व तयार होतं. आणि त्यातल्या त्यात एखादी नवीन काहीतरी निर्मिती करायची म्हटलं तर जुन्याला विरोध करावा लागतो. मग जुन्याला विरोध करताना एक मोठा वर्ग आपल्या विरोधात उभा राहतो. तो संत तुकाराम महाराजांच्या विरोधात त्या काळात उभा राहिला होता. पण निर्वैर कुठून व्हायचंय माहित आहे का? आपण मनातून व्हायचंय. मनात काही ठेवायचं नाही. सगळं आनंदाचं मूळ आपलं मन आहे बरं का. मन हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे जगानं आपल्याला शत्रू मानू द्या, पण जगाला आपण नाही शत्रू मानायचं. जगाला शहाणं करता करता ज्यांना आपण शहाणं करायचंय तीच माणसं आपल्या विरोधात उभा राहतायत, हे कळलंय संत तुकाराम महाराजांना. पण तरी त्यांना शहाणं करण्याचा त्यांचा जो मार्ग आहे, त्यांचा जो पण आहे, त्यांचा निर्धार आहे, त्यांनी भासनात गुंडाळून नाही ठेवला. मरेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो जिवंत ठेवला. म्हणजे निर्वैर आपण इथून व्हायचं आहे. मी तुम्हाला काय फार मोठी सामाजिक सेवा करा असं म्हणत नाही. मी तुमच्या मनाची सेवा करा म्हणतोय. मनाची सेवेकरी बना. मनात नाही सगळं काढून टाका. मन एकदा शुद्ध झालं की मन मजबूत होतं, तंदुरुस्त होतं आणि मग ते चांगल्या दिशेनं प्रवास करायला लागतं. तर या आजच्या अभंगातनं आपणाला काय वाटलं, आजचा अभंग जो आहे तो आपणाला कसा वाटला, आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. अभंग जर आवडला असेल, आवडला असणारच, संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे शेवटी तो, तर निश्चितपणे लाईक करा. आणि माझा हा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे विक्रांत पटेल स्पीकर, याला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.